आई, आज मी जरा बाहेर जाऊन येऊ का? चालेल ना. शीतलने सकाळचे चहाचे कप आवरता आवरता विचारलं. अगं जा ना, मी तर म्हणतेय तू आता तुझ्या घरी पण जायला हरकत नाही. किती दिवस राहणार अशी इथे? आई म्हणाली. घरी जाण्याचं नंतर बघेन. आज जरा थोडी बाकीची कामं करायची आहेत. येताना साक्षीकडे पण जाणार आहे. जेवायला थांबू नकोस. मी येईन सावकाश. बरं, पण का गं, संजय आला नाही एवढ्यात? माझंही लक्ष नव्हतं. आईने काळजीने विचारलं. आला होता तो, तू झोपली होतीस. पुढचे प्रश्न टाळण्याकरता शीतल पटकन बाथरूमकडे वळली. संजय फक्त एकदाच आला होता इथे. बाबा गेले त्या दिवशी. त्यालाही आता महिना होऊन गेला होता. मध्ये दोनदा त्याचे आई वडील येऊन गेलेत, आईला अन तिला भेटायला म्हणून. घरात तेव्हा बरीच लोक होती, ते बरंच होतं. तिला त्यांच्याशी फार बोलायला लागलं नाही. बाबांचे सगळे दिवस वगैरे करून झाल्यावर जाताना दादाने तिला विचारलं होतं, ती इथे किती दिवस राहणार आहे ते. सध्या तरी आहे इथे, तू नको काळजी करूस आईची, असं मोघम उत्तर दिलं होतं तिने त्याला. काय सांगणार होती, तिचंच काहीच ठरलेलं नव्हतं तर. पण आता काहीतरी नक्की ठरवायला हवं होतं. त्याकरिता आधी तिला नोकरी शोधायला लागणार होती, म्हणजे मग पुढचं सगळं सोपं होईल. बरं झालं, सगळी सर्टिफिकेट्स वगैरे इथेच होती ते. इतक्या वर्षात नेण्याची कधी गरजच वाटली नव्हती ना. खरं तर डोक्यात बरेचदा आलं होतं नोकरी करण्याचं, पण दरवेळी सासूबाईंनी मोडता घातला. कधी नुसतंच बोलून तर कधी चिडून. म्हणायच्या, चांगली घडी बसली आहे संसाराची, कशाला उगाच बदल. आमचं जे काही आहे ते आता तुमचंच आहे ना. मग तीही गप्प बसायची. मुळात त्यांना ती स्वतंत्र व्हायला नकोच हवी होती कधी. तिचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत घरच्यांनी वाट बघितली, पण नंतर लगेच तिच्याकरता स्थळ शोधायला सुरुवात केली होती. तरी बरं, स्थळ मिळेपर्यंत वेळ घालवायला म्हणून तिने एक अर्धवेळ नोकरी धरली होती आणि उरलेल्या वेळात कॉम्प्युटरचा कोर्स करून टाकला होता. आता येईल तो कामाला, कुठेतरी अकाउंट्सला डेटा एंट्री ऑपरेटर, नाहीतर शाळेमध्ये कॉम्प्युटर टीचर म्हणून जॉब मिळू शकेल. संजयचं स्थळ आलं तेव्हा घरचे सगळेच खुश झाले होते. अगदी गावातलं स्थळ, एकुलता एक मुलगा, वडील एका मोठ्या कंपनीतून चांगल्या पदावरून निवृत्त झाले होते. संजयचा जॉब पण त्याच कंपनीत होता. वडिलांचा बंगला, गाडी, लग्नाच्या अपेक्षेत जे लागतं ते सर्व होतं. शिवाय संजय दिसायला तिच्यापेक्षा खूपच उजवा होता. नकार आला असता तर तो त्यांच्याकडूनच असं वाटत होतं. पण त्यांचा होकार आला आणि ठरलं शीतलचं संजयशी लग्न. लग्न ठरल्यानंतर ते होईपर्यंत 6 महिन्यात ते दोघं अधूनमधून भेटत होती. आपल्याला त्यानं पसंत केलं ह्याच धन्यतेने शीतलचे ते दिवस सरले. म्हणजे शीतलमध्ये काही कमतरता होती असं नाही. ती होती आपली 4 चौघींसारखी, पण तो जास्त हँडसम होता. तसं त्यांचं गप्प गप्प राहणं खटकायचं कधीतरी तिला. पण आहे तो अबोल असं वाटून मग ती काही ते फार खटकून घ्यायची नाही. मुळात ती उत्साही होती, त्यामुळे मैत्रिणी, नवीन संसाराची स्वप्न ह्यात ती छानच रमली होती. लग्न झाल्यानंतरही 4-6 महिने छानच गेले. नवीनच होतं सगळं, तरी एक एक करत तिने संसाराची सगळी कामं मागे लावून घेतली होती. शिवाय गावातच माहेर, मैत्रिणी, सासरच्यांची ओळखीचे पण सगळे इथलेच. नोकरीची खास आवड नव्हतीच तिला आणि पूर्ण वेळ छान संसार सांभाळायचा म्हणून तिने ती सोडलीच होती. तरी तिचा वेळ छान जात होता. पण संजयचा जास्तच अबोल असणं, कशातच भाग न घेणं आता थोडं जाणवायला लागलं होतं. तो नुसताच अबोल नव्हता, तर कायमचा निरुत्साही असायचा. कंपनीतून आल्यावर जेमतेम पेपर वाचणं, थोडा वेळ TV की दिवस संपून जायचा. तो मला कधीच वेळ देत नाही वगैरे पद्धतीच्या तक्रारी तिला खूप पोरकट आणि फिल्मी वाटायच्या पूर्वीपासूनच. पण अगदी थोडंही हिंडा फिरायला त्याला अजिबात उत्साह नसायचा. कायम उदास बसलेला असायचा. असतील त्याला बाहेरची खूप कामं असं वाटून शीतल स्वतःचं समाधान करून घ्यायची. शिवाय त्याचे आई बाबा होते सतत त्याला सावरून घ्यायला. त्याला घेऊन कधी माहेरी किंवा गावातच कुठल्या कार्यक्रमाला ती गेलीच तर त्याचं कशातच भाग न घेणं, कुणात न मिसळणं ती सांभाळून घ्यायची. पण इतर लोकांकडे बघितलं की संजयचं वागणं नॉर्मल नाही हे जाणवायला लागलं होतं. मग ती जरा जास्तच जाणीवपूर्वक त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करू लागली होती. एकदा असंच त्याच्या थोड्या बोलण्यातून तिला कळलं त्याला कुणी दुसरीच मुलगी आवडत होती. पण नाही जमलं ते. त्याचंही तिला विशेष काही वाटलं नाही. म्हणजे आवडू शकतं ना कुणी, ठीक आहे, तरुण वयात होतं असं.
मग ती जरा आणखी जास्त प्रयत्न करायला लागली त्याच्या जवळ जाण्याचे, त्याला समजून घेण्याचे, त्याने आपल्याला आवडून घेण्याचे. पण हळूहळू त्याच्या तक्रारींचा सूर वाढायलाच लागला. आयुष्यात काहीच मनासारखं नाही मिळालं म्हणे. दिवस जायला लागले तसे तिच्या सासूबाईंनी नातवंडाचे वेध लागले. निर्मितीची जबाबदारी अर्थातच बाईची. आई असो की सासू, विचारणार सांगणार बाईलाच. त्यांच्या आग्रहाने तिच्या डॉक्टरांकडे खेपा सुरू झाल्या. बेलच्या आवाजाने ती आता भानावर आली. कामवाल्या मावशी आल्या वाटतं. तिने चटकन आंघोळ आटपली, भरभर आवरून ती निघाली. आधी जिथे काम करत होती तिथे अर्ज देऊन ठेवला. गेल्या आठवडाभरात तिनं पाहिजे त्या जाहिराती बघून ठेवल्या होत्या. तिथे अर्ज दिले. शिवाय 2-3 शाळांमध्ये पण बायोडेटा आणि अर्ज देऊन ठेवले होते. सध्या तर कुठेही सुरुवात झाली तरी चालणार होतं. साक्षीकडे ती पोहोचली तेव्हा साक्षी घरीच होती. साक्षीचा नवरा सकाळीच कंपनीत जायचा आणि मुलगा शाळेला गेला होता. साक्षीकडे ती नेहमी ह्याच वेळेला जायची. दोघींना निवांतपणे गप्पा मारता यायच्या. साक्षी अगदी शाळेपासूनची जीवाभावाची मैत्रीण. शीतलच्या वर्षभर आधी तिचं लग्न झालं होतं. गावातच होती, त्यामुळे जाणं येणं टिकून होतं. पण गेल्या काही महिन्यात बाबांच्या आजारपणामुळे निवांत गप्पा झाल्या नव्हत्या. साक्षी, मी कायमचं आईकडे राहायचं ठरवलंय, शीतलने कॉफीचे 2 घोट घेतल्यावर सांगितलं. आणि काय करणार आहेस पुढे? डॉक्टर काय म्हणतायत? साक्षी जवळ ती नेहमी मन मोकळं करत असल्यामुळे तिला बऱ्याच गोष्टींची कल्पना होती. आधी तर मी नोकरी शोधते. आज खास त्याकरिताच आले मी तुझ्याकडे. तुझ्या नवऱ्याच्या कंपनीत पण बायोडेटा देऊन ठेवशील का? कदाचित ओळखीनं लवकर मिळेल जॉब. ते करते मी आणि योगेशला सांगते पण 4 लोकांकडे शब्द टाकायला. तो सहज मॅनेज करेल तुझ्या जॉबचं. पण मला सांग आता आणखी काय झालं? नवीन वेगळं काहीच नाही गं. मलाच वेळ मिळाला महिनाभर शांतपणे विचार करायचा. अगदी थंड डोक्याने विचार करून मी हा निर्णय घेतलाय. तुला सांगू, नाही मला मूल झालं तर योग्यच झालं. नाहीतर मुलाकरिता म्हणून उगाच अडकून पडायला झालं असतं. तुला माहीतच आहे तो तयार नव्हताच नेहमीप्रमाणे डॉक्टरकडे यायला. मलाच मागे लागायला लागलं खूप. आमच्या सगळ्या टेस्ट झाल्या आणि कुठेच काही प्रॉब्लेम नव्हता. हो, तू बोलली होतीस मला. डॉक्टरांनी मग संजयशी बोलून त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे जायला सांगितलं होतं. तुला माहीत आहे, मी जेव्हा आईंना हे सांगितलं ना तेव्हा त्यांना अजिबात धक्का वगैरे बसला नव्हता. जसं त्यांना ते माहीतच होतं. संजयच्या आईबाबांनी सुचवलं कोणाकडे जायचं ते. मला त्या म्हणाल्या की लहानपणी त्याला जरा प्रॉब्लेम आला तेव्हा त्यांच्याकडेच नेलं होतं. मला खूप उशिरा लक्षात आलं. कदाचित त्याला पूर्वीपासून ट्रीटमेंट चालू होती. मग त्यांना वाटलं असेल लग्नामुळे फरक पडेल. मध्ये मेडिसिन्स बंद होती. तू बोललीस का डॉक्टरांशी? ते म्हणतायत क्रोनिक डिप्रेशन आहे. औषधं कायम घ्यावी लागतील. पण बरा होईल ना तो? तू विचार केलाय का नीट? कदाचित होईल, कदाचित नाही. पण हा आजार असा बरा होणारा नसतो गं. मला सतत त्याला सांभाळून घेण्याचा खूपच ताण येतो गं. कंपनीत त्याच्या बाबांनीच त्याला लावून घेतलं होतं. तिथे त्याला मिडल लेवलची पोस्ट आहे. त्याला तिथे खूप जबाबदारीची कामं नाही देत, सांभाळून घेतात. आणि तुलाही माहीत आहे, निव्वळ नवरा आजारी पडला म्हणून घर सोडणाऱ्यातली मी नाही. माझ्या आयुष्यातली 6 वर्ष दिलीत मी इथे. किती दिवस एकटीने विचार करत घालवले, किती रडण्यात घालवले. रोजचं आयुष्य जगण्यातच माझी सगळी शक्ती खर्च होते गं. एकदा झोपेतून उठायला पण नको वाटतं. मला मीच संजय बनते की काय ह्याची भीती वाटते. माहीत आहे गं मला. साक्षीने तिला थोपटलं. कितीदा वाटलं घर सोडून निघून जावं, पण माहेरी जायची हिंमत नव्हती. मग इथे यायचे मी. माझ्या बाबांच्या तब्येतीकडे बघून गप्प बसावं लागत होतं. त्यांना नसता हा धक्का सहन झाला. आता मी आईकडे राहू शकते. आई खंबीर आहे. सांगितलं सगळं तर ती समजून घेईल मला. हो गं. आयुष्याबद्दल माझ्या खूप अपेक्षा कधीच नव्हत्या गं. अगदी 4 चौघींसारखं सामान्य आयुष्य हवं होतं मला. आणि साक्षी, मी इथे राहिलेही असते गं. संजयचा एक जरी प्रेमाचा शब्द मला मिळाला असता तरी. पण एवढ्या वर्षात एकदाही तो माझ्याशी प्रेमाने बोलला नाही. जे काय बोलायचंय ते फक्त त्याचं दुःख, त्याच्या आयुष्याबद्दल तक्रार ह्याच स्वरूपात. किती समजून घ्यायचं मी? आणि त्याचे आई बाबा आधी खूप प्रेमळ वाटायचे, पण नंतर माझ्याकडून त्यांच्या अपेक्षा वाढतच चालल्या. आता त्या दोघांचं वागणं संजयच्या अशा वागण्याला मीच कारण असल्यासारखं असतं. ती दोघं त्याला खूप जपतात आणि मी पण आयुष्यभर तेच करत राहावं ही अपेक्षा.
त्या घरात मी राहायचं तर फक्त मुकाट्याने काम करणारी एक कामवाली म्हणून आणि संजयची केअरटेकर बनून राहायचं. कधीतरी त्याचे 2 कौतुकाचे प्रेमाचे शब्द हवे होते आणि माझ्याकडून मी खूप प्रयत्न केले ग. असं वाटायचं आपण आपल्या प्रेमाने त्याला बरं करू, 4 चौघांसारखं आयुष्य जगू. पण नाही, कदाचित मेडिसिन्सने थोडा फरक पडेल. नाही असं नाही, पण त्याला मनातून तर वाटायला हवं ना ह्यातून बाहेर पडावं असं. डॉक्टर म्हणाले क्रॉनिक डिप्रेशनच्या केसेस पूर्ण बऱ्या होतातच असं नाही. औषध तर आयुष्यभर घ्यावी लागतील. तुला माहीत आहे, पूर्वी तो ऑफिसमधून यायच्या वेळेला मी छान तयार व्हायचे. आता त्याची यायची वेळ झाली की माझ्यावर पूर्ण उदासी पसरते ग. शीतल घळाघळा रडायला लागली. नको काळजी करूस, आम्ही आहोत ना, साक्षी म्हणाली. साक्षीच्याही डोळ्यात पाणी आलं. इतके दिवस ती बघतच होती शीतलचं सहन करणं. साक्षीने खूप आग्रह केला म्हणून शीतल संजयला घेऊन आली होती इथे 2-4 वेळेला. पण संजय नुसताच बसून असायचा, कशातच इंटरेस्ट नसल्यासारखा. साक्षी योगेशने त्या दोघांना बाहेर नाटक सिनेमा करता पण विचारलं. संजयचं वागणं बघता दरवेळी मग शीतलच काही कारणं सांगून टाळायची. पण खरं कारण त्या दोघींनाही माहीत होतं. आणि आता मी त्या घरातून बाहेर पडले ना साक्षी, तर या संधीचा मी आत्ताच फायदा करून घेऊ शकते. एकदा गेले ना मी तिथे की परत तिथे अडकून बसेन. परत माझी बाहेर पडायची हिंमत नाही होणार. माझं सामान्य आयुष्य जगण्याचा हक्कही तिथे नकारला गेलाय ग. सतत त्याची काळजी आणि त्याचेच विचार करायचे. पुढे काय करणार मी मला माहीत नाही, पण निदान मला माझी मनशांती तर मिळेल. काढली एवढी वर्ष, हे खूप झालं. का म्हणून मी माझं आयुष्य फक्त त्या तिघांची सेवा करण्यात घालवायचं? आतापर्यंत प्रेम नाही मिळालं, कुठल्या आशेवर आणि किती वर्ष मी पुढे प्रेम मिळेल ह्याची वाट बघू? अजून मी 30च्या आत आहे. नोकरी करण्याचा कॉन्फिडन्स आहे. तो गेल्यावर काय? खूप पैसे नाही मिळणार मला कदाचित आता, पण निदान नवीन आयुष्याची सुरुवात तर करू शकते मी. आता मदतीला आई आहे. अजून मी दादा वहिनीला सांगितलं नाही. थोडं माझं बस्तान बसलं की त्यांना पण सांगेनच. सगळ्यांना थोडा धक्का बसेल, पण मला खात्री आहे त्यांचाही मला पाठिंबाच राहील. इतकी वर्ष सगळं ठीक होईल अशी एक आशा होती. शिवाय बाबांची तब्येत नको वाटत होतं त्यांना आणखी त्रास द्यायला. केवढ्या हौसेने आणि उमेदीने त्यांनी माझं लग्न केलं होतं. आईवर पण बाबाच्या आजारपणाचा खूप ताण होता. पण आता ती मोकळी झाली आहे. आम्हा दोघींना एकमेकींचा आधार आहे. मला आता असह्य झालंय ग असं आयुष्य काढणं. आता निर्णय घेतला मी तर तो आत्ताच शक्य आहे निभावणं. आणि माझा निर्णय पक्काच झाला आहे. मी आता घराबाहेर पडले परत न जाण्यासाठी. आता डोळे पुसून बोलणाऱ्या शीतलच्या चेहऱ्यावर तिचा निर्णय पक्का झाल्याचं तेज दिसत होतं. स्वतःसाठी जगायचं आहे साक्षी. आतापर्यंत दुसऱ्यासाठीच जगत राहिले. आता माझ्या आनंदासाठी काहीतरी करायचं आहे, शीतलने ठामपणे सांगितलं. साक्षीने तिचा हात हातात घेतला. शीतल, तुझा निर्णय योग्य आहे. तुला तुझ्या आयुष्याचा पुन्हा नव्याने विचार करायला आणि जगायला पूर्ण हक्क आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. आता आपण तुझ्या नवीन सुरुवातीबद्दल विचार करू. त्या दिवशी त्या दोघींनी उशिरापर्यंत गप्पा मारल्या. शीतलने ज्या वेदना, संघर्ष आणि मनस्ताप सहन केला होता तो बोलून हलकी झाली. पण आता तिला तिच्या आयुष्याचा स्वतःच्या ताकदीवर मार्ग शोधायचा होता. त्या रात्री घरी जाताना तिला पहिल्यांदाच वाटलं तिच्या आयुष्याची नवीन पहाट उजाडते आहे. शीतलने निर्णय घेतलाच होता. आता मागे फिरायचं नव्हतं. काही दिवसातच तिला एका शाळेत नोकरी मिळाली. योगेशच्या ओळखीने एका कंपनीतही अर्ज टाकला होता. आईनं तिला पूर्ण पाठिंबा दिला. दादालाही समजून सांगितल्यावर त्यानेही तिला साथ दिली.